जय जय रामकृष्ण हरी. मंडळी, होली म्हणजे रंग नाही, होली म्हणजे एक लहान मुलाची जिंकलेली लढाई आहे. होली म्हणजे एका लहान मुलाची जिंकलेली लढाई आहे. एक राजा होता, जगाला वाटायचं तोच देव आहे. पण त्याच्या घरातला छोटासा मुलगा म्हणाला, माझा देव फक्त श्रीहरी. त्याला साप दिले, विष दिलं, पर्वतावरून फेकलं, पण तो वाचला. का माहिती आहे? कारण त्याच्याकडे सेना नव्हती, त्याच्याकडे फक्त नाम होतं. आणि जेव्हा त्याला जाळण्यासाठी अग्नीत बसवलं, तेव्हा जळाली ती आग नव्हे, जळाला अहंकार. मित्रांनो, जर तुमच्याही आयुष्यात संकटाची होळी पेटली असेल तर ही कथा शेवटपर्यंत ऐका. कारण आज तुम्हाला कळणार आहे भक्ती आग कशी जिंकते. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या सनातन धर्म या भक्तिभावाने ओथांबलेल्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, चॅनलवर जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्री हरी विठ्ठल नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. ज्याची वाचा हरी हरी त्याला नाही कशाची परी, नाम घेताची संकटे पलती, भक्ताचा सांभाळ करी हरी. ज्याची वाचा हरी हरी त्याला नाही कशाची परी, नाम घेताची संकटे पलती, भक्ताचा सांभाळ करी हरी. मित्रांनो, आपण होली का साजरी करतो? फक्त रंग उधळण्यासाठी की त्या मागे आहे एक अशी कथा जी आपल्याला सांगते भक्ती समोर अग्नीय हार मानतो. एका लहानग्या मुलाची कथा, ज्याच्या हातात शस्त्र नव्हते, सेना नव्हती, पण त्याच्या हृदयात होता फक्त श्री विष्णूंचा नाम जप. आणि त्या नामानेच जाळली गेली अहंकाराची होली. ही कथा आहे भक्त प्रल्हाद, अहंकाराचा राजा हिरण्यकश्यप, चतुर पण दुष्ट होलिका आणि भीषण पण भक्तवत्सल नरसिंह अवतार यांची. एक होता असुराचा राजा हिरण्यकश्यप. त्याचा अहंकार इतका वाढला होता की तो म्हणायचा, मी देव आहे, माझ्याशिवाय कुणाची पूजा करायची नाही. पण त्याच्याच घरात जन्माला आला एक मुलगा प्रल्हाद. लहान वयातच गुरुकुलात जाऊन प्रल्हादाने काय शिकलं? राजकारण, युद्धकला नाही. तो फक्त म्हणायचा, ओम नमो भगवते वासुदेवाय. गुरुंनी सांगितलं, राजाची पूजा कर. पण प्रल्हाद म्हणाला, राजा असो वा कोणीही, माझा देव एकच, श्रीहरी. क्रूर हिरण्यकश्यप संतापला. प्रल्हादाचं असं वागणं ऐकून हिरण्यकश्यप संतापला. त्याने प्रल्हादाला समजावलं, धमकावलं, पण जेव्हा काहीच जमलं नाही तेव्हा त्याने सुरू केली हत्या करण्याची मालिका. साप सोडले, काहीच नाही झालं. पर्वतावरून फेकलं, वाऱ्यानं धरलं. विष दिलं, विष अमृत झालं. का? कारण प्रल्हादाच्या हृदयात होता अढळ विश्वास. तो म्हणायचा, माझा हरी सर्वत्र आहे, मला काही होणार नाही. होलिकेची अग्निपरीक्षा. हिरण्यकश्यपची बहीण होलिका, तिला वरदान होतं अग्नीत न जळण्याचं. तिने योजना आखली, मी प्रल्हादाला मांडीवर घेईन आणि अग्नीत बसेन. चहूबाजूनी लाकूड रचलं गेलं. अग्नी प्रज्वलित झाला. होलिका हसत होती. प्रल्हाद मात्र डोळे मिटून जपत होता, नारायण नारायण. क्षणभरात काय झालं? ज्याला वरदान होतं ती जळून खाक झाली. आणि ज्याच्याकडे फक्त भक्ती होती तो सुखरूप बाहेर आला. म्हणूनच त्या रात्री आपण होलिका दहन करतो. ही होली आहे अहंकाराच्या नाशाची, भक्तीच्या विजयाची. भक्त प्रल्हादाचे असेच वागणे बघून हिरण्यकश्यप अजून संतापाने थरारला. तो ओरडला, कुठे आहे तुझा देव? या खांबात आहे का? प्रल्हाद शांतपणे म्हणाला, हो,
तो सर्वत्र आहे आणि त्या खांबातून प्रकट झाले अर्धमानव अर्धसिंह नरसिंह अवतार. ना दिवस ना रात्र, ना घरात ना बाहेर, ना शास्त्राने ना मानवाने, सर्व वरदानांची अट मोडून नरसिंहांनी हिरण्यकश्यपचा अंत केला. याच्यातून आपल्या जीवनासाठी संदेश मिळतो की आज आपल्या आयुष्यातही अनेक हिरण्यकश्यप आहेत. अहंकार, राग, मत्सर, भीती. आपल्या मनातली होलिका म्हणजे वाईट संगत, चुकीचे विचार आणि आपल्यातला प्रल्हाद म्हणजे निर्मळ श्रद्धा. जर आपण दररोज नामस्मरण केलं, भक्तीचा दीप लावला तर कोणतीही आग आपल्याला जाळू शकत नाही. भक्तीसमोर जगातील सर्व संकटे लहान आहे. प्रल्हादासारखी श्रद्धा ठेवा, नरसिंहासारखा आधार मिळेल. जर तुम्हालाही वाटत असेल की भक्तीसमोर सर्व संकटे हार मानतात तर कमेंटमध्ये लिहा जय श्री हरी, जय श्री नारायण आणि हा व्हिडिओ शेअर करा त्या प्रत्येक व्यक्तीला ज्याच्या जीवनात आज संकटाची आग पेटली आहे. कारण कदाचित त्याच्या जीवनातही आज नरसिंह प्रकट होणार आहे. मित्रांनो, मिळूया लवकरच पुन्हा एका नवीन विषयावर. तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म, जिथे आहे भक्ती आणि माहितीही. जय जय रामकृष्ण हरी, जय श्री नारायण.